सर्वप्रथम नमस्कार. सर्वांना महिला दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. खरं सांगायचं म्हटलं तर प्रशासकीय सेवेमध्ये येण्याची प्रेरणा कुठून मिळाली या प्रश्नाचं खरं उत्तर मी म्हणेल की कुटुंबातूनच मिळाली. कारण जेव्हा विद्यार्थी दशेमध्ये आपण आपल्या जडणघडणीमध्ये आपले आईवडील आणि आपले शिक्षक हे आपल्या जडणघडणीमध्ये अगदी बहुमूल्य असं योगदान देत असतात. आणि माझी प्रेरणा खरं म्हटलं तर माझे कुटुंब आहे आणि त्यानंतर माझे शिक्षक देखील आहे. त्यामधले विद्यार्थी होणारे आणि त्यांना स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करण्याकरता आमच्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करावे? नक्कीच मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये मार्गदर्शन म्हणजे एक आशेचं एक किरण असतं. कारण आपण लहान असताना वर्गामध्ये शाळेमध्ये आपण आपल्या शिक्षकांना किंवा शिक्षक जे काही डिग्निटरीज गेस्ट आपल्या शाळेमध्ये बोलवतात त्यांना आपण एक प्रेरणेचं स्थान म्हणून आपल्याकडे पाहत असतो की यांनी आपल्या आईवडिलांना काहीतरी प्राऊड फील करून दिलेलं आहे आणि मला देखील यांच्यासारखं असं काहीतरी बनायचं आहे की मला माझं देखील 4 लोक ऐकतील अशी त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भावना जागृत करणे. आणि त्यांना मला एवढंच वाटतं की विद्यार्थ्यांना मार्गदर्शन काय करणार ह्याचं एकच उत्तर असेल की मी विद्यार्थ्यांना एवढंच मार्गदर्शन करेल की कष्टाला घाबरायचं नाही. आयुष्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही. तुम्ही जेवढं तुमचे आईवडील तुमचे शिक्षक तुमच्यावर विश्वास ठेवत आहेत तर त्याच्यामध्ये आपल्या प्रत्येकाचं टॅलेंट वेगळं असेल. कोणी अभ्यासात हुशार असेल, कोणी स्पोर्ट्समध्ये असेल, कोणाचं सामाजिक ज्ञान वेगळं असेल किंवा काही कलात्मक गुण कोणाचे चांगले असतील. तर आपल्या आयुष्यामध्ये कष्टाशिवाय पर्याय नाही. आपल्याला प्रचंड मेहनत ही आयुष्यात करावी लागते. प्रत्येक परिस्थितीला सामोरे जावं लागतं. परंतु नेहमी आपण मेहनत करत राहिलो आणि आपल्या जे काही आपलं स्वप्न आहे त्यासाठी दररोज सातत्याने प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच एव्हरेस्टसारखा स्वप्न देखील म्हणजे दररोजच्या एफर्ट्सनी ते काही एवढं काही अवघड नाही. परंतु त्यासाठी आपल्याला आपलं डेडिकेशन, दररोजचे सततचे कष्ट आणि आपलं जे लक्ष आहे त्याच्यातून विचलित न होता कुठल्याही प्रलोभनांना बळी न पडता सतत प्रयत्नशील राहणे. शेवटी 100दा एखाद्या दगडावर आपटल्यावर प्रयत्नांती वाळू चेकन रगडेता तेल हे निघे असं मराठीत म्हण आहे. आणि 100दा एखाद्या दगडाला तुम्ही आपटलं तर एकदा ना एकदा तो दगड ठिसूळ होऊन फुटणारच आहे. तसंच त्या पद्धतीने आयुष्यात देखील आहे. आपण प्रयत्न करत राहिलो, एफर्ट्स घेत राहिलो, डेडिकेटेड राहिलो तर नक्कीच कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला यश भेटू शकतं. हेच मी विद्यार्थ्यांना सांगू शकेन. आज के पीएसआरटी पब्लिक स्कूल में अंतर्राष्ट्रीय महिला दिवस के पावन अवसर पर हम उप विभागीय अधिकारी तिरोड़ा माननीय महोदया पूजा तानाजी गायकवाड़ जी का सम्मान कर रहे हैं। उपविभागीय अधिकारी प्रशासनिक व्यवस्था को सुचारू रूप से चलाने और जनता की समस्याओं का समाधान करने में महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं। माननीय महोदया पूजा गायकवाड़ जी अपने कर्तव्य निष्ठा, ईमानदारी और नेतृत्व क्षमता से समाज के विकास में महत्वपूर्ण योगदान दे रहे हैं। एक महिला अधिकारी के रूप में वे अपने साहस, आत्मविश्वास और दृढ़ संकल्प से समाज के लिए प्रेरणा बनी हुई है। ऐसी प्रेरणादायक व्यक्तित्व का सम्मान करते हुए हमें अत्यंत हर्ष और गर्व की अनुभूति हुई।